देवेंद्र फडणवीस, तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. पण जेवढं मी ऐकलं काही महत्त्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत. निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू. हे ज्या गोष्टी बोलतायत, ज्या गोष्टी सांगतायत, खरं तर माझं मत आहे, मी आता झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस, तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा. महाराष्ट्र आसुसलेला आहे. आता उन्हाळा आहे, आता पाण्याचे प्रश्न सुरू होतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आहेत, कर्जांचे आहेत. कोणी कंपन्या येतात, त्या कुठची कंपनी आली ती लुटून गेले ते टोरस का काहीतरी, इतके भाबड्यात. आता पैसे दिले की महिन्याभरात दुप्पट होतील. कोण देतं असं करून? का गुंतवता अशा ठिकाणी पैसे तुम्ही? पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोष देणार नाही. ही जी असुरक्षितता जी आलेली आहे ना, आर्थिक असुरक्षितता आलेली आहे, वैचारिक असुरक्षितता आलेली आहे, मंदिरांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. जे बुवा बिवा जे काय आता सध्या नवीन आलेत सगळेजण, त्यांच्याकडे रांगा लागल्या आहेत. लोक भक्तीने जात आहेत, भावनेने जात आहेत, अडकून पडतायत. ठीक आहे, पण चांगल्या गोष्टीत तरी पडतायत. आज चहूबाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय. मराठी माणसाला विळखा पडतोय. हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत. मराठी भाषेला विळखा पडतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार. निश्चितपणे राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही, पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्त्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत. निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू, जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे.